नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. सकाळच्या घाई गडबडीत रोज तोच पोहे उपीट खाऊन कंटाळा आलाय किंवा घरात अचानक पाहुणे आलेत आणि झटपट काय बनवायचं सुचत नाहीये, तर आज आपण बनवणार आहोत अगदी कमीत कमी साहित्यात, कमी तेलात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरपूर गॅस वाचवून फक्त 10 मिनिटात तयार होणारे कापसासारखे मऊ जाळीदार रव्याचे आप्पे. बरेच जण तक्रार करतात की आमचे आप्पे आतून कच्चे राहतात किंवा कडक होतात, पण आज मी तुमच्यासोबत अशा काही खास टिप्स शेअर करणार आहे ज्याने तुमचे आप्पे पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट बनतील. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. आप्पे परफेक्ट होण्यासाठी त्यांचं प्रमाण योग्य असणे खूपच गरजेचं आहे. तर इथे आपण घेतलेला आहे 1 कप रवा. तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरू शकता. जितका रवा घेतला आहे त्याचबरोबर अर्धा कप दही आपल्याला घ्यायचं आहे. थोडं आंबट असेल तर आप्प्यांना चव खूप छान येते आणि चविष्ट ही लागतात. आणि त्याच्यानुसार आपल्याला लागणार आहे थोडंसं नमक. बस पिठासाठी एवढंच साहित्य हवं आहे. आता आप्प्यांची चव दुप्पट करण्यासाठी आपण काही भाज्या वापरणार आहोत. 1 बारीक चिरलेला कांदा, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आहेत, 1 टमाटर घेतलेला आहे, बिया काढून बारीक चिरून घेतलेला आहे, आणि 1 शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून, आणि कोथिंबीर खूप ढेर सारी बारीक चिरून घेतलेली आहे. आता पीठ कसं भिजवायचं ते बघूया. इथे मी 1 स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यात आपण 1 वाटी रवा, दही आणि स्वादानुसार नमक घालायचं आहे. आता यात एकदम पाणी ओतायचं नाही. थोडं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे. ही दह्याची वाटी होती ना, त्याच्यातच मी पाणी घेतलेलं आहे. मिश्रण जास्त पातळी नको किंवा जास्त घट्टही नको, असं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. अगदी आपल्याला इडलीला लागते ना तसे बनवायचे आहे. हे पहा, मी असं तयार केलेलं आहे. आता येते आपली पहिली आणि महत्त्वाची टिप म्हणजे रवा पाणी शोषून घेतो. त्यामुळे हे पीठ फक्त आपण 10 मिनिटासाठी झाकून बाजूला ठेवणार आहोत. यामुळे रवा छान फुगेल आणि आप्पे आतून कच्चे राहणार नाहीत. आता आपण पुढली प्रोसेस पाहूया. इथे मी आता एक तडका पॅन घेतलेला आहे. 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं. आणि इथे मी फोडणीसाठी मोहरी घेतलेली आहे, पाव चमचा जिरे घेतलेले आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. हे पहा, मोहरी टाकायची आणि कढीपत्ता आणि जिरे टाकलेले आहेत. आता 10 मिनिटं झालेले आहेत. हे पहा, रवा छान फुललेला आहे. आपण आता या भाज्या सर्व घालून घ्यायच्या आहेत. तुमच्याजवळ ज्या अवेलेबल असतील ते घालू शकता तुम्ही. बरेच लोक पिठात थोडं कच्च्या भाज्या टाकतात, पण आपण तसं करणार नाही आहोत. आपण एक खमंग अशी फोडणी दिलेली आहे. रवाही खूप छान फुगला आहे आणि मिश्रण थोडं घट्ट झालेलं आहे. सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया. वाव, किती छान लाल, हिरवा, पांढरा, काय मस्त रंग आलाय पिठाचा. हे पहा, कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेऊया. आता वेळ आली आपली सिक्रेट ट्रिकची, ज्याने आपले आप्पे एकदम हलके आणि जाळीदार होतील. पिठात टाकायचा आहे अर्धा छोटा चमचा खायचा सोडा किंवा तुम्ही इनोही घालू शकता, आणि थोडं पाणी घालायचं आणि एका डायरेक्शनमध्ये व्यवस्थित याला आता मिक्स करून घेऊया. हे पहा, फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. मी आता मिक्स केलेलं आहे. इथे आता मी आप्पेचं भांडं चढवलेलं आहे आणि हे पहा, तेलनं ग्रीस करून घेतलेलं आहे. आपल्याला आप्पे केले ना की तेलही कमी लागतं आणि गॅसची बचत होते. आता चमच्याने मिश्रण एका कप्प्यामध्ये आपण घालून घेऊया. हे पहा, असे कमी याच्यातच घालायचे, फुगणार आहेत हे अजून. सर्वात पहिल्यांदा आपण कडकडला घालून घ्यायचे, लगेच मध्ये घालायचे नाही. पहा किती छान रंगबिरंगी दिसतात.
सर्व मी आता घातलेले आहेत. आता याला झाकून 4 ते 5 मिनिटानंतर पाहूया. गॅसची फ्लेम लक्षात ठेवा, कमी ठेवायची किंवा मध्यम ठेवू शकता. एकदम गॅस फुल करू नका. 3 ते 4 मिनिटे झालेले आहेत. आपण खोलून पाहूया. वाव, हे बघा आपले आप्पे मस्त फुगलेले आहेत. याला आपण आता पलटी करूया. पहा किती गोल्डन कलर आलेला आहे. हे पहा, कमी तेलात खूप छान बनतात. हे बघा साईडला ठेवलेले लवकर झाले नाहीत, पण आपण जे मध्ये टाकले होते ना ते सगळ्यात आधी झालेले आहेत. त्यामुळे घालताना साईडला घालून घ्यायचे. आता आपण हे सर्व पलटून खाल्ल्या बाजूने या भाजून घेऊया. आता झाकायची गरज नाही. खालून चांगले भाजले ना, कलर वरून चेंज झाला की मगच पलटायचे आहेत. हे पहा. चला तर आपण आता हे असंच भाजून घेऊया. आता भाजलेले आहेत. हे पहा एकदम गोल्डन कलर आलेला आहे. आपण आता काढून घेऊया. हे पहा मी आता सर्व काढून घेतलेले आहेत. पलटून 1 ते 2 मिनिट चांगले खालून शेकून दिलेले आहेत. हे पहा चांगले भाजलेले आहेत. हे पहा उरलेले मी आता घालून घेतलेले आहेत. झाकून घेऊ. हे आता असेच आपण भाजून घेणार आहोत. तर मंडळी तयार आहेत आपले गरमागरम आणि झटपट तोंडात टाकताच विरघळणारे रव्याचे आप्पे. हे पहा आतून एकदम जाळीदार आणि सॉफ्ट झालेले आहेत. हे पहा खूपच छान बनलेले आहेत. याला तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबतही खाऊ शकता. खूपच अप्रतिम लागतात. तुम्ही रेसिपी उद्या सकाळीच ट्राय करा आणि कशी झाली आहे ते कमेंटमध्ये करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.